चक्क 15 किलोमीटर चालत गेली आणि थाटात मिळवली सरकारी नोकरी। 8 जागेच्या भरतीसाठी ती एकटीच आली। सरकारी नोकरी कोणाला नको असते। एका जागेसाठी आजही हजारो अर्ज येतात अशी परिस्थिती आहे। ज्याला सरकारी नोकरी मिळाली ते या जीवनामध्ये अमर झाला अशी लोकांची धारणा झाली आहे। त्यामुळे सरकारी नोकरीसाठी सगळेच जण शर्तीचे प्रयत्न करत असतात। पण एक असा प्रकार समोर आला आहे की एकूण जागा होत्या 8 आणि प्रत्यक्ष मुलाखतीला एकच मुलगी आली। मग काय, या तरुणीने 15 किलोमीटर चालण्याची टेस्ट देऊन थाटात नोकरी मिळवली। या सरकारी नोकर भरतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे। त्याचं झालं असं की मध्य प्रदेश सरकारमधील वन विभागामध्ये ही ऐतिहासिक भरती झाली। वन विभागाने एकूण 8 जागांसाठी जाहिरात काढली होती। या जाहिरातीला लोकांनी प्रतिसादही दिला। एकूण 1205 अर्ज आले होते। यामध्ये 10वी पास असलेल्यांची मेरिट लिस्ट काढली गेली। त्यामध्ये मेरिटच्या आधारावर अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले, पण त्यापैकी फक्त कागदपत्रांची पडताळणी करून एकूण 25 जणांचे अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले। ठरल्याप्रमाणे ज्या उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले होते त्यांना थेट परीक्षेसाठी बोलवण्यात आलं होतं। पण मुख्य परीक्षेला फक्त एकच तरुणी आली। अंजना बैगा ही उमेदवार ही एकटीच परीक्षेला आली होती। आता 25 जणांना निरोप देऊनही बाकीचे 24 जण काही आले नाही। मग काय, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही एकतर एक असं म्हणत चाचणी सुरू केली। वन विभागाच्या वतीने या भरतीसाठी उमेदवाराने चालणे हा महत्त्वाचा नियम ठेवला होता। शारीरिक चाचणी पास करणे गरजेचे होते। त्यामुळे अंजनाला ही चाचणी देण्यास सांगितलं। आता स्पर्धेत दुसरं कोणीच नसल्यामुळे अंजनाने 16 किलोमीटर पायी चालून दाखवलं। अंजना टेस्ट पास झाली आणि तिला सरकारी नोकरी मिळाली। आता पुढचे 60 पदही रिक्त ठेवण्यात आले आहे। विशेष म्हणजे मध्य प्रदेश वन विभागाच्या वतीने ही भरती फक्त मागासवर्गीय असलेल्या बैगा, भारिया, सहारिया या जातीतील तरुणांसाठी राखीव ठेवली गेली होती। एकूण पदांची संख्या 8 होती। या 8 पैकी 2 पदही होमगार्डची होती। एक पद हे माजी सैनिकांसाठी राखीव होतं, तर 5 जागा या 10वी पास असलेल्या उमेदवारांसाठी होत्या। भरती प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू झाली होती, पण आता फक्त एकाच तरुणीला नोकरी मिळाली आहे। बाकी जागा अजूनही रिक्त आहेत। त्याची पुन्हा जाहिरात निघणार आहे।